चिर झालाय तर वाघमाराने बी सोडायचा मला. हा बलमा पटपट बोल, आधीच उशीर झाला, वाघमाराने सोडून येतो मी तुझ्याकडे. हा हॅलो सत्या. हा काय म्हणलास? कुठं जायचंय? कुणाला कुठेतरी सोडायला जायचंय का तुला? नाही नाही, कोणाला नाही, ते गडबडीत बोलून गेलो मी. डायरेक्ट तुझ्याकडेच येतो. होय का? का बरं उशीर होतोय अहो सत्यजितराव? हॅलो हॅलो. असं कसं काय बोलून गेलो मी? बलमा बोलतोय ते बरोबर आहे. ह्यो विषय ना एकदा कायमचा एंड करायला पाहिजे. सत्या, इथनं पुढे आता वाघमाऱ्यांबद्दल काहीच विचार करायचा नाही, त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. आज काय खरं नाही, आज ब्रेकअप फिक्स आहे. ब्रेकअप फिक्स आहे. सत्यदादा दिसला, बरं झालं, ह्यालाच बोलतो. बरं झालं बाबा सत्यदादा गावलायस. चल लवकर चल, मला लय अर्जंट काम आहे. लवकर चल. कुठं? अरे इथंच चौकातच जायचं. चल ना लवकर. अरे पण कशासाठी? अरे भावा समजून घे ना, गर्लफ्रेंड वाट बघते. चल ना, मला सोड आणि तू लगेच ये वापस. हे नाही, मी माझ्या बायको. काय वहिनीची वाट बघत बसलायस तू? नाही नाही. ठीक आहे, हे बघ, वहिनीची वाट बघत असशील ना तर एकदम बरोबर करतोस. वाटच बघत बस, मी येतो. मी कसं बी जातो, पण तू वहिनीची वाट बघत बस. अरे नाही तर वाघमाऱ्यांमुळे काय काय सहन करायला लागते मला. सत्या दादा ऐक की, मला जरा स्टँडला सोडशील का? अगं प्लीज प्लीज, मला महाबळेश्वरला जायचंय, माझी बस चुकेल. अगं सॉरी, मला ना जरा अर्जंट काम आहे. एक मित्र येणार आहे, त्याची वाट बघत बसलोय मी, नाहीतर सोडलं असतं तुला. जाऊ दे मग, सुजालाच बोलवते आता. थांब 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 थांब. सत्या दादा आलो भेटून. सत्या दादा बरं झालं भेटला. अरे त्या खळत करायला जरा समजून सांग की, आडकापणा करते रावते, सोसायटीचे पैसे दे ना. मग एक काम कर, मी फोनवर विषय सॉर्ट करतो, मला यायची काय गरज. एकदा चल ना सोबत. जा म्हणतोय ना. बरं फोन करशील ना? जा, लय छान आहेस. मी जे करतोय ते बरोबर आहे का नाही? नाहीतर बलमा म्हणतोय तसंच करावं लागेल. वाघमाऱ्यांबद्दल बोलायचं नाही, त्यांचा विचार करायचा नाही आणि त्यांच्यात अडकायचं नाही. सत्या इथंच आहेस अजून? वाघमारे तुम्ही? बरं झालं आलात. चला मी तुम्हाला सोडतो, बसा. बसा बसा. नको, मी जाईन माझी. अहो वाघमारे, मी तिकडेच निघालोय, सोडतो की तुम्हाला. चला. नको सत्या, मी जाते. अहो असं काय करताय? चला की मी सोडतो तुम्हाला. सत्या, काउन्सिलर मॅडम आणि मम्मी साहेबांनी काय सांगितलं होतं विसरलास का? अहो वाघमारे, आता त्यांना तेवढीच काम आहेत. एवढा काय नाही विषय, बसा तुम्ही, सोडतो मी. अरे वा, जोडीनं फिरायला निघालाय का? भेटी गाठी आणि इतके उघडपणे, तेही मी असताना. बहुतेक तुम्ही मला अजून ओळखलेलं दिसत नाही. कुठलीही केस हातात घेतली ना की मी ती तडीच नेते. डोळ्यात तेल घालून लक्ष असतं माझं. अहो मॅडम, त्यांना उशीर होत होता म्हणून मी म्हणलं की मी सोडतो, कारण मी बी तिकडेच निघालो होतो ना चौकीच्या बाजूला. अरे मग तो तिचा लुकआउट आहे ना, तिला काळजी करू देत, तू कशाला करतोस? हे बघा, हे असलं चालत नाही, चालणार नाही आणि मी चालवून घेणार नाही. ठीक आहे? ह्या अशा भेटीगाठी होत राहिल्या ना तर डिव्होर्स वगैरे विसरून जायचं. अरे वा. अरे वा? अरे वा म्हणजे अरे वा नाही, अरे असं पण असतं का? आणि मी तर फक्त माणुसकी म्हणून मदत करत होतो त्यांना. नाही, अजिबात नाही. सॉरी मॅडम. बेटर टू बी. हे चित्र पुन्हा दिसता कामा नये, कळतंय ना? निघा आता.
रिक्षा सपने ही कशी वाटते? हा तुला काय कळते नटमगरी छान आहे पण रागीट वाटते का जरा डोळे बघा की डोळे डोळे टेन्शन सपने आता ही बघ उंची पुरी पण आहे गोरी पण आहे देखणी पण आहे नाकी डोळी पण छान आहे आणि स्मार्ट पण आहे. हा आता हिच्यात काही काढूच नाही शकत आहे बघा पण आगाऊ असेल का बघा की फोटो बी असं साईड अँगल दिलाय साईड अँगल नाक बघा की कसे माझ्यासारखं पाहिजे नाक लागतं नाक आता शेंडा चांगली ही सच्चाचा हिचा जवळ का नाही लय भारी दिसल ही पसंत आहे आम्हाला. चालेल मग मम्मी साहेब कधी करायचं सत्यदादाचं लग्न? सत्य भाऊजीचा घटस्फोट झाला का लगेच? काय घटस्फोट झाल्यावर? मग यापैकी कोणतीही मुलगी तुमच्या मुलाला पसंत करू शकणार नाही. मम्मी साहेब तुमच्या मुलाला घटस्फोटीत मुलगीच बघावी लागेल मला. ए खुबला कायच का खुळ्या टाक्याचा येड्या डॉस्कीचा कुठला माझ्या लेकासाठी घटस्फोटीत पोरगी कशाला पाहिजे ना? अहो मम्मी साहेब तुमच्या मुलाचा पण आता घटस्फोटच होतोय की मग त्याच्यासाठी घटस्फोटीतच स्थळ शोधलं पाहिजे. ए तुझ्या माहितीसाठी माझ्या लेकाचं त्याच्या मर्जीन लगीन झालेलं नाही फसवणूक झाली त्याची फसवणूक आणि आता ती दोघ जण एकमेकाला नवरा बायको पण मानत नाहीत. अहो मम्मी साहेब हे मी समजू शकतो पण मुलीच्या आई वडिलांना समजलं पाहिजे ना. मम्मी साहेब समजून घ्या तुम्ही पण सत्यादादाला नववधू शोधणं अवघड आहे. मम्मी साहेब तुमचं काय होतंय ते मला कळवा मी निघतो. बया ऍक्सिडेंटल जाऊबाईंनी किती वाट लावली ना सत्य भाऊजींच्या आयुष्याची. मला तर आता वाटतं त्यांचं लग्नच व्हायचं नाही बघा. सपनी तुका नष्टर लावू नकस ही माया सुरवेजवर जित्ते का नाही तर असं काय बी होऊ देणार नाही. मी माझ्या लेकाचं लगीन लावणारच आणि ते बी त्याच्या तोला मुलाची पोरगी बघूनच. मायाताई ओ मायाताई हो का अशा करून झाले मॅडम तुम्ही? ओरडू नको तर काय करू. साधी एक जबाबदारी दिली होती तुमच्यावर तेवढीही सांभाळता आली नाही. तुमचा मुलगा आणि ती मंजू दोघं एका गाडीवर बसून निघाले होते. मी अडवलंय त्यांना. तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? अहो पण मॅडम केवळ माणुसकीच्या नात्यानं मदत केली असेल त्याने. वा माणुसकी का? नाही म्हणजे मुलगा अगदी वडिलांचीच भाषा बोलतोय. तुमच्या मुलानं त्या मंजूची बाजू सावरायला हाच शब्द वापरला होता. हे बघा सत्य आणि मंजूची मैत्री. चित्रकार तुम्ही ना कशी त्यांना त्या काही तुमच्या चैत्र मॅडम सारख्या नाही लय प्रामाणिक आहेत त्या. तुझ्यासारखीच. हा तीच तीच. हे बघा ते दोघं असेच भेटत राहिले ना तर मी त्यांचा घटस्फोटाचा अर्ज रद्द करेन ना. हो मॅडम नका नका असं नका करू. पाहिजे तर मी माझ्या लेखाकडून माफी मागते पण प्लीज तुम्ही असं काही करू नका. मी आता इथून पुढे नाही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवीन बघा. हे बघा मी तुम्हा दोघांना परत एकदा सांगतेय ही माझी 100वी केस आहे आणि तुमच्या हलगर्जेपणामुळे माझी सेंचुरी हुकायला नकोय. नाही नाही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझा फुल सपोर्ट आहे बघा तुम्हाला. ही समजा मैदान तुमचंच आहे असं समजा आणि खेळा बिंदास्त. लक्ष द्या आधी. सपोर्ट आहे म्हणे. लक्ष ठेवा म्हणल्या. हो वाघमारे मॅडम अहो या रिक्षानं लय उशीर होईल तुम्हाला. चला मी सोडतो. सध्या अरे जरा पुढे लक्ष देऊन गाडी चालव. माझ्याकडे काय बघत बसलाय. नीट गाडी चालू जरा. अहो पण तुम्ही उतरा की मी तुम्हाला लगेच सोडतो. अरे आता रिक्षात बसल्यावर उतरू कशाला. जाते की माझी मी. अहो किती हट्ट करताय वाघमारे उतरा की. हे पुढची छेड करतोय रे तू गुंडगिरी करतोय. पोलीस स्टेशनला घेऊ का गाडी? अहो काका तुमच्या मागाच्या बसल्यात ना त्या पोलिसच आहेत.
अहो दादा शांत व्हा. छेड काढाल काय गुंड आहे व्हय? नवरा आहे माझा नवरा. सत्या 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 रे. हे घ्या. सत्या सत्या रे लागलं का? ठीक आहेस ना? अरे कुठल्या धुंदीत गाडी चालवत होतास? सत्या अरे कळते काय काय विचारते ते? सत्या शिस्तीत बरं आहेस ना? लागलं नाही ना कुठं? बघू दे मला. सत्या रे काय विचार करून गाडी चालवत होतास? नाही ना लागलं? सत्या काय विचारते मी? काय नाही झालं. चला चला. सत्या अरे जर जपून चालवत जा गाडी. शायनिंग मारायच्या नादात पडला असतास की नाही? अहो वाघमारे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, काय होत नाही मला. अगं माझी सत्तुडी बघ कशी आता वाजवतो तुझी फटाकडी. लक्ष कुठं असते तुझं? नशीब थोडक्यावर निभावलंस. जास्त लागलं असतं तर काय केलं असतं? बरं जाऊ दे, आता काय एवढा विषय नाही. मला जरा गडबड आहे, मी निघतो. तुम्ही तुमची कामं करा. चला. अजिबात नाही. चल उतर गाडीवर नाही बस तिथं. चल सत्या अहो पण बस इथं. मी पाणी घेऊन येते. अहो एवढं नाही लागलं वाघमारे. मंजू अगं पाणी कोणासाठी नेतेस? सत्यासाठी. सत्या आलाय? वय बाहेर बसलाय बाकर. थांब मी पण आली. ठीक आहे पाणी पी. बघू हाताला किती लागले बघू दे. सत्या अरे किती लागले हे? मी मलम लावते थांब. दाखव. सत्या अरे जरा तरी कळते का नाही? कुठल्या धुंदीत गाडी चालवत होतास? आता एवढ्यावर निभावलंय म्हणून बरं. ह्याच्यापेक्षा जास्त झालं असतं तर काय केलं असतंस? बघ जरा किती लागले. लक्ष कुठं होतं गाडी चालवताना? म्हणजे अगं काय झालं नक्की? आता काय सांगू भारती मावशी. माझी मी रिक्षाने येत होते तर ह्या साहेबांना मी गाडीवर बसायला पाहिजे होते. आता मला सांगा त्या नवीन काउन्सिलर मॅडमनी जर आम्हाला एकत्र बघितलं असतं तर काय सांगायचं होतं त्यांना? आणि हो सत्या कुठल्या धुंदीत गाडी चालवत होता काय माहिती? माझ्याशी बोलता बोलता रस्त्याच्या कडेला गेला आणि जाऊन पडलं. बघितलं आता किती लागले? मन थाऱ्यावर नसलं ना की होतं असं कधी कधी. काय सत्या मन थाऱ्यावर नव्हतं ना? अरे वाघ रे, वाघमाऱ्यांना सोडायला हितीवर बसलायस गप्पा मारत. थांब तुझी गंमतच करतो.
बोल बलमा. हॅलो सत्या, कुठं आहेस रे? इथंच आहे. इथं म्हणजे कुठे नेमकं? तू कुठं आहेस? मी हे कुठं असणार? सरड्याच्या धाव कुपणापर्यंत. मी आपल्या पक्षाचा किंवा आपली कामं केली पाहिजेत बाबा. हा मी पण वाटतच आहे, येतो लगेच. हा का? बर. सत्या, काय झालं? कुठं हरवलास? काय नाही काय नाही. नाही मी निघतो वाघमारे. काळजी घे. होय येतो. वार्ड क्रमांक 8ची 9ची जरा यादी घ्या. याच्या समोर नको यायला, नाहीतर उगाच चिडवल मला. वार्ड क्रमांक 8ची 9ची ह्या फाईल नाही, त्या कपाटात फाईल घेऊन यायचं. छेड काढाल काय गुंड आहे वे? नवरा आहे माझा नवरा. बलमा, सत्यादादाला कोण गुदगुल्या करते का? कसा असतंय बघ की. तुझं लग्न झालंय का? नाही. मग तुला कळणार नाही काय असते ती. गपगुमान काम कर. सापडला चोर, सापडला चोर, सापडला. ए मी काय चोरबीर नाही, उगच काय तर बोलू नको. अरे चोर सापडला. 2-2 पत्ते लिहिले त्याने. अरे 2-2 ऍड्रेस कोण लिहितं का? हा बालमाच्या तावडीतनं चोर सुटू शकत नाही. कसला बस शातीर चोर असून दे, बालमाजाला पकडू शकतो. कारण आपलं नाव आहे बळवंत लक्ष्मण माने. सत्या, ह्या चोराचं काय करायचं? कुठल्या चोराचं? ह्या की 2-2 ऍड्रेस लिहिले त्यानं. तू बघ तुझ्या हिशोबानं कर काय तर. हा बर, त्याचं नावच काढून टाकतो. काय मग म्हणजे चाललंय काय नक्की? आठवण आली म्हणून चौकीतच काय येतोय? रिक्षाच्या मागून मागून काय येतोय? सत्य बाईकवरून पडला की तुझ्या प्रेमात पडला? भारती मावशी, अहो तसं काय बी नाही. होय होय, माहितीये मला, तू असं काय बी नाही. अहो खरंच आमच्यात मैत्री आहे फक्त. हा समजलं. काय गप्पा चालल्यात? सर, वा छान गप्पा चालल्यात, चालू दे ना. हा आणि काय उशिरा यायचं ते यायचं आणि वर गप्पा मारायच्या. गप्पा मारण्याचे पैसे मिळतात का इथे? लिसन केअरफुली, लोकांची सेवा करण्याचे पैसे मिळतात, कळलं? मंजू आत्ताच तुझं किती कौतुक केलं आणि त्याच्यानंतर हे तुझ्याकडनं हे अपेक्षित नाहीये. चला लागा कामाला. येस सर. मंजू हे पुन्हा नाही झालं पाहिजे. सर सर माझी कंप्लेंट लिहून घ्या सर. मंजू यांची तक्रार लिहून घे. हा सर, बसा इथं. या. सांगा. माझा एक नातेवाईक आहे, तर माझ्या मुलीला फुस लावून, लग्नाची फुस लावून तिला पळवून नेलंय. मी सकाळी उठलो तर मला माझी पोरगी दिसली नाही. हो हे बघा, तुमची तक्रार लिहून घेतली. मी वाचून दाखवते, काय चुकलं तर सांगा. तर तुमची मुलगी सत्याच्या गाडीवरनं माझ्या मागे आली. मी रिक्षातनं गेले, सत्या माझ्या मागे आला आणि वाटेत पडला. अहो काय लिहिताय तुम्ही हे? काय साहेब? मंजू अहो माझी मुलगीला पळवून नेले माझ्या.
आणि ज्यानं पळवून नेलंय ना त्याचं नाव सुरेश आहे. हा सत्या कोण आहे? काय साहेब, अहो कुठून भरती केलंय ना तुम्ही? काय चाललंय? लक्ष कुठे आहे तुझं? हा, बघू काय लिहिलंय. अच्छा, असं आहे. तर तुला किती वेळा सांगितलं की पर्सनल गोष्टी कामाच्या मध्ये नाही आल्या पाहिजेत. जमेल का तक्रार लिहून घ्यायला? मला नाही वाटत. खुसपुडे. येस सर. यांची तक्रार तुम्ही लिहून घ्या. येस सर. बसा. सांगा मला आता व्यवस्थित सांगा सगळं. तिकडे सांगितलं ते तिकडे सांगू नका. हा सांगा. काय करते मी? सत्य तुला बी काय गरज होती रे माग माग यायची? सगळं तुझ्यामुळे होते. मी तुमचीच वाट बघत होतो. म्हणलं की तुम्ही आल्यावर सोबतच जीव. वाघमारे तुम्ही बरं झालं आलात. चला मी तुम्हाला सोडतो. बसा. तुम्ही